नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजचा हा व्हिडिओ खास करून माझ्या मीन राशीच्या मित्रांसाठी आहे. आजचा हा संदेश ऐकताना तुमच्या मनात जे प्रश्न आहे, जे संभ्रम आहे, जे न बोललेले दुःख आहे, ते सगळं तुमच्या मनाशी बोलणार आहे. कारण हा खरा तर भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी आहे. मीन राशीचा स्वभाव असा असतो की बाहेरून तो खूप मजबूत, आत्मविश्वासाने भरलेला, धाडसी आणि नेतृत्व करणारा दिसतो, पण आतून मात्र तो खूप काही सहन करत असतो. तुम्ही कधी कुणाला सांगत नाही की तुम्हाला त्रास होतो, पण त्रास हा होत असतो. तुम्ही कधी कबूल करत नाही की तुम्ही थकला आहात, पण तुम्ही आतून थकलेले असता. आणि सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो, मी सगळं करू शकतो. मग अडथळे काय येतात? तर मीन राशीचा जन्म हा या अडथळ्यावर मात करण्यासाठी झाला आहे. तुमच्यात कृतीची ताकद आहे, पुढे जाण्याची हिंमत आहे, सुरुवात करण्याची क्षमता आहे. पण अग्नी जसा योग्य दिशेने असेल तर प्रकाश देतो आणि नियंत्रण सुटलं तर जाळून टाकतो. तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात घडतं. तुम्ही पटकन निर्णय घेता, पटकन विश्वास ठेवता आणि त्याच वेगाने दुखावलेही जाता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात वारंवार असे प्रसंग येतात जिथे तुम्ही स्वतःला विचारतात, माझी काहीतरी चूक आहे का? पण सध्या ग्रहांची जी चाल आहे ना, विशेषतः या मे महिन्यात, ती या मीन राशीला शांत बसू देणारी नाही. मन अस्वस्थ आहे, विचार खूप आहे, झोप पूर्ण होत नाही आणि एखादा अदृश्य दडपणाखाली तुम्ही काम करत आहात असं वाटतं का? तर हे सगळं अचानक घडलेलं नाही, हेच तुमच्या जुन्या कर्माचं फलित आहे. कर्म म्हणजे फक्त वाईट कर्म नव्हे, तर अर्धवट सोडलेली कामं, टाळलेले निर्णय, मनाशी न बोललेलं सत्य आणि स्वतःला दिलेले खोटे दिलासे. देव शिक्षा देत नाही, तो फक्त आरसा दाखवतो. सध्या तुमच्यासमोर जो आरसा आहे ना, तो तुम्हाला स्वतःला स्पष्ट दाखवत आहे. असाच एका आरशात कधी काळी अर्जुनही उभा होता. रणभूमीवर उभा असलेला अर्जुन धनुष्याखाली ठेवून विचारत होता, मी हे युद्ध करावं का करावं? यातून मला काय मिळणार? मी माझ्याच लोकांशी का लढू? आणि तेव्हाच त्याच्या शेजारी उभा होता तो म्हणजे श्रीकृष्ण. कृष्णाने त्याला भविष्य सांगितले नाही, ग्रह दाखवले नाही, उपाय देखील दिले नाही. त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली, तू कोण आहेस आणि तुझे कर्म काय आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर्मा ते सदोसत्व कर्मणी. कृष्णा अर्जुनला सांगतात, कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण फळावर तुझा हक्क नाही. हा श्लोक मीन राशीसाठी फार खोल अर्थ घेऊन येतो. कारण मीन राशीचा स्वभाव असतो, मी इतकं केलं तरी मला हे का मिळालं नाही? मी एवढी मेहनत घेतली तरी दुसराच पुढे का गेला? इथेच तुमची परीक्षा आहे. कारण जेव्हा तुम्ही फळावर अडकता तेव्हा कर्म कमजोर होतं, आणि जेव्हा तुम्ही कर्मावर लक्ष केंद्रित करता तेव्हा फळ आपोआप बदलतं. सध्या तुमच्यावर शनीचा प्रभाव असा आहे की तो तुम्हाला थांबवतो, अडवतो, वेळ घेतो. पण शनी कधीच अन्याय करत नाही, तो फक्त तुम्हाला शिस्त शिकवतोय. राहू तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतो, त्यामुळे निर्णय घेताना गोंधळ उडतो. मंगळ जो तुमचा अधिपती आहे तो तुम्हाला सतत पुढे ढकलतो, पण शनी त्याच वेळी म्हणतो, आधी शिक, आधी समजून घे आणि मग पुढे जा. या दोन शक्तीच्या संघर्षात तुम्ही अडकलेले आहात. आणि याच काळात तुम्हाला असं वाटतं की लोक तुमचा गैरफायदा घेत आहे, तुमचं कौतुक करत नाही, तुमच्या भावना कुणाला कळत नाही. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला लोक ओळखायला शिकवत आहे. जे लोक फक्त तुमचा उपयोगापुरते होते ते आता हळूहळू दूर जातील. जे खरंच तुमचे आहे ते कमी बोलतील पण तुमच्या सोबत राहतील. हे वेदनादायक असतं, पण हे आवश्यक असतं. कृष्ण अर्जुनाला सांगतात, स्वतःचा उद्धार स्वतःलाच करावा लागतो. उद्धेरे दात्मानात्मन नात्मामन वासादैत्ये आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मे रिपुनात्मन. माणसाने
स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. त्याने स्वतःला कधीच कमी लेखू नये. तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू देखील आहे. थोडक्यात सर्व गोष्टींसाठी आपणच जबाबदार असतो आणि या मीन राशीसाठी तर हा सगळ्यात मोठा संदेश आहे. कारण खूप वेळा स्वतःवरच तुम्ही कठोर होता, स्वतःला दोष देता, स्वतःलाच विचारता माझ्यातच काही कमी आहे का. पण सत्य असं आहे की तुमच्यात कमी काहीच नाही आहे, फक्त दिशा बदलायची गरज आहे. धावायचं तुम्हाला थांबवलेलं नाही, पण योग्य रस्त्यावर आणलं जातं. या मे महिना तुमच्यासाठी परीक्षा घेत आहे की भाग्योदय हे तुम्ही ठरवणार आहात. कारण परिस्थिती दोन्ही सारखीच आहे, फरक असतो तो दृष्टिकोनाचा. जर तुम्ही या अडथळ्यांना शाप समजलात तर ते जड होतील आणि जर तुम्ही त्यांना शिकवण समजलात तर ते पायऱ्या बनतील. देव सध्या शांत आहे कारण तो पाहतोय ह्या मीन राशीचा व्यक्ती किती खंबीर आहे. या काळात हनुमान चालिसाचं महत्त्व खूप वाढतं बरं का. कारण हनुमान म्हणजे शक्ती, संयम आणि सेवा. मंगळवारी आणि शनिवारी जर शक्य असेल तर हनुमान चालिसाचं पठण करा. मन स्थिर होईल, भीती कमी होईल आणि निर्णय स्पष्ट होतील. ओम हम हनुमते नमः हा मंत्र जप करा. हा उपाय चमत्कारासाठी नाही तर मनाच्या स्थैर्यासाठी आहे आणि मन स्थिर झालं की अर्ध्या समस्या तिथेच सुटतात. ओम हनुमते नमः मंत्र जपाचे लाभ अगणित फायदे आणि या मंत्राच्या प्रभावाने मनाला शांती आणि संतुलन मिळते. जर मन अस्वस्थ असेल, तणाव किंवा गोंधळ जाणवत असेल तर या मंत्राचा जप मन शांत करतो. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि बेचैनी हळूहळू कमी होते. भीती व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. हा मंत्र हनुमान यांसारख्या संरक्षण देतो. वाईट नजर, अज्ञात भीती, रात्रीची भीती किंवा नकारात्मक ऊर्जा यांपासून देखील तुमचं संरक्षण होतं. रोज जप केल्याने सुरक्षितता आणि निर्भयता जाणवते. धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. बोलताना, निर्णय घेताना किंवा जबाबदाऱ्या स्वीकारताना भीती वाटत असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता दडलेली ताकद जागी करतो आणि आत्मविश्वास देखील वाढवतो. शरीराला बळ, ताजेपणा मिळतो. या मंत्राच्या जपामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते. थकवा, अशक्तपणा आणि आळस कमी होतो. आरोग्य आणि विचारशक्ती दोन्ही सुधारते. जीवनातील अडथळे दूर होतात. कामे वारंवार अडत असतील किंवा अडचणी येत असतील तर हा मंत्र सहाय्यक ठरतो. नियमित जप केल्याने मार्ग मोकळा होतो आणि यशाकडे वाट ही सुलभ होते. मीन राशीच्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही जन्माला आला आहात सुरुवात करण्यासाठी, पण यश मिळवण्यासाठी संयम शिकणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आपला धर्म पाळताना अपयश आलं तरी ते श्रेष्ठ असतं. त्यामुळे चुकीच्या मार्गाने पटकन मिळालेलं यश टाळा. उशीर झाला तरी योग्य मार्ग सोडू नका. हा काळ तुमचं आयुष्य बदलणार आहे, पण बाहेरून नाही, आतून. तुमचा विचार करणं, प्रतिक्रिया देणं, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळं बदलणार आहे. आणि जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरचं जग हे आपोआप बदलायला लागतं. आता शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमचा संघर्ष हा व्यर्थ नाही आणि तुमचं कर्म वाया जाणार नाही. वेळ लागेल पण न्याय होईल. कारण मीन राशीचा प्रवास हा नेहमीच सोपा नसतो, पण तो नेहमीच अर्थपूर्ण नक्कीच असतो. जर तुम्हाला हा संदेश तुमच्या मनाशी बोलला असा वाटत असेल आणि तुमच्या प्रश्नांना थोडी तरी दिशा मिळाली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि यानंतर पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि अर्थपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.